जी स्पर्धा RPL सीझन 5 तर डावाला सुरुवात होईल 65 रनचं टार्गेट प्रतिषटक 10.80च्या जवळपास धावा करायच्या स्टेप आउट झाले अजित खर तर पहिल्या इनिंग मध्ये अर्धशतकीय वादळी केली आणि त्यानंतर मात्र आता स्वॅग से करेंगे सबका स्वागत परंतु षटकाराने स्वागत केलंय अजित मुंगाजेने अंगद पाटील या खेळाडूचं पाहते मंचकावरती आपण पाहताय रायगड जिल्हा प्रमुख आदरणीय रामदासजी शेवाळे साहेबांचे ते आगमन त्यांचं मनपूर्वक स्वागत पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज तिखट बाउन्सर आपण पाहता या ठिकाणी वापरलाय अतिशय वेगवान बाउन्सर आणि वन बाउन्सर फॉर वन ओव्हर ही वॉर्निंग त्या ठिकाणी दिली जाईल अतिशय वेगवान यस वन बाउन्सर परंतु फेअर डिलिव्हरी की वाईड हे देखील इशारा येणं अपेक्षित होता परंतु इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय त्या ठिकाणी पाठवलाय अतिशय वेगवान तिखट बाउन्सर तिथे पाहायला मिळाला अंगद पाटील या खेळाडूचा पहिला बॉल स्टेप आउट झाले फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला बघा पंचांशी आपण जास्त संवाद करू नका पंचांचा निर्णय अंतिम राहील तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय त्यामुळे प्लीज टीव्ही अंपायर आपण या वॉर रूम मध्ये आपण चेक करूया हाईट फॅक्टर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू अनप्लेएबल डिलिव्हरी आहे की लिगल बॉल आहे हे चेक केलं जाईल परंतु या मॅच मध्ये खरं तर सोनाई 11 तळेगाव टीमच्या फलंदाजांना सुवर्ण संधी अजयजी बागीत आणि सचिनजी तांडेल यांच्याकडून लगातार 3 षटकाराला 5,000 आणि लगातार 6 षटकाराला 10,000चं पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाईल इट्स वाईड अनप्लेएबल डिलिव्हरी खरं तर अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू होता आणि अगदी योग्य निर्णय टीव्ही अंपायरच्या माध्यमातून मिळाला बघा पंचांचा निर्णय अंतिम राहील त्यामुळे प्लीज प्रत्येक खेळाडूंना विनंती करेल आपण थोडंसं कोऑपरेट करा योग्य ते निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू कोणत्याही टीमवरती किंवा कोणत्याही खेळाडूवरती अन्याय होणार याची काळजी आयोजक घेतील यात शंका नाहीये नेत्रदीपक असं आयोजन वाईड बॉलचा इशारा इथे आपण पहिला बाउन्सर वापरला होता अजितसाठी पहिला बॉल स्टेप आउट झाले होते त्यानंतर योग्य बाउन्सर परंतु अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू होता अनप्लेएबल डिलिव्हरी यावेळेस आपण पाहू शकाल खरं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला आतमध्ये घेतलं आणि बरोबर एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये पाठवलं मिड विकेट मधला फिल्डर तोही मागे आहे एक आगळी वेगळी रणनीती कदाचित या ठिकाणी यॉर्करचा प्रयत्न होईल आणि इथे अंगद पाटील सज्ज होत असताना ओव्हर द विकेट रिव्हर्सचा प्रयत्न केला गॅप मध्ये फटका फ्लाय स्लिपला बीट केलं बॉल मागे चालला आउटफील्ड फास्ट आहे लॉंग स्टॉपला बॉल चालला नॉन स्टॉप आणि इथे मात्र मिळतील 4 चौकार होते खरं तर थोडासा त्यांनाही कसरत करावी लागली चेंडू अडवण्यासाठी बॉल आपण जर पाहिला थोडासा परफेक्ट मिडल आला नव्हता परंतु तरी देखील आउटफील्ड फास्ट असल्या कारणामुळे इथे 4 धावा आल्या बॅटिंग करताना सोनाई 11 तळेगाव रसायनी या टीमला धावसंख्येत बघा टोटल धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील बिनबाद 11 यावेळेला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या अगदी दिशेने मिड ऑफला बीट करत बॉल मागे चालला 20 सेफ मध्ये कमालीची फलंदाजी अजित मुंगाजीने आज हे मैदान अक्षरशः गाजवलं पहिल्या मॅच मध्ये 52 धावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा तिथूनच डावाला सुरुवात केली चौकार षटकारांची या ठिकाणी आपण पाहिलं आतिषबाजी करताना या खेळाडूला प्रतिम खेळ आपण पाहता मैदानामध्ये अजित मुंगाजी साकारतोय मी मगाशी देखील उल्लेख केला 65 धावा जर चेस करायचा असेल तर या जोडीला जास्त अधिक काळ विकेटवरती घालवावा लागेल किंबहुना त्याही पलीकडे आपण जर पाहिला तर एका बाजूने चॅम्प्स 11 केपीसी इनामपुरी टीमला या मॅच मध्ये एक वेगळा दबदबा प्रस्थापित करायचा असेल तर आघाडीचे खेळाडू तुम्हाला झटपट बाद करावे लागतील तेव्हाच तुम्ही या टीम मध्ये प्रेशर क्रिएट करू शकता बघा विचार विनिमय करावायस भाग पडला अजित मुंगाजी या खेळाडूने पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून या खेळाडूला संबोधलं जातं
रबल बॉल क्रिकेटमध्ये देखील प्रचंड प्रावीण्य मिळवलं मागील 2 वर्षामध्ये. त्याचा क्रिकेटमधला आलेख हा चढता गेला. अतिशय चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पण होताना पाहिली. ओळे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, अजनबी ओळे संघाचा एक आक्रमक फलंदाज, तर एका बाजूने कॅप्टन सूरज पाटील केडीएच स्पोर्ट्स वाघिवलीवाडा संघाचा खेळाडू. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहता तळागाळातील खेळाडू आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहताय. याचं मुख्य कारण म्हणजे आमचे कैलासदादा आणि गुरुदादा, त्यांनी भरवलेली ही रायगड प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व. आज प्रत्येकाला संधी मिळाली आणि चांगलं क्रिकेट आपण इथे अनुभवता. थोडं स्पीडअप करा प्लीज. चाम्स 11 केपीसी इनामपुरी टीम आपण मैदानामध्ये पाहता. 15 रन 15 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. यावेळेला यॉर्कर हलक्या हाताने आपण पाहिला. ऑन ड्राईव्हचा फटका मिडॉन मध्ये स्वतः उस्मान पटेलच्या दिशेने हा फटका. एकही रन नाहीये. परंतु सध्याच्या घडीला आपण जर पाहिला तर सोनाई 11 तळेगाव रायसारी संघ सध्या सुस्थितीमध्ये आहे. टार्गेट 65 धावांचा आहे. प्रतिषटक 10.80. हा रिक्वायर्ड रन रेट. पहिल्या काही चेंडूमध्ये 15 धावा आल्या. कमबॅक करावा लागेल. एखादा विकेट हवाय फील्डिंग टीमला. यावेळेला फुल टॉस ऑन साइडला, मागचा पाय वाकवत मिड विकेटच्या बाहेर ठोकलाय अजित मुंगाजीने. अजून एक रुबाबदार दर्जेदार षटकार. आजच्या दिवसामध्ये स्पर्धेमधला पहिला षटकार अजित मुंगाजीच्या नावावरती राहिला होता आणि पहिला चौकार सूरज पाटीलने मारला होता. आणि इथे आता षटकाराने डील करतोय अंगद पाटीलच्या अगेन्स्ट अजित मुंगाजी. हाफ ट्रॅकर बॅकफुटला आले, जागा बनवली, कट केल्या बॉलला, स्वीपर कव्हरला बॉलला ढकलला. अतिशय वेगाने बॉल चालला डीप मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार 4. पहिलं षटक ही संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धाव फलकावरती. बिनबाद 25. टायमिंग स्लॅश केला बॉलला आणि बरोबर कव्हर पॉइंटच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला अजित मुंगाजी या खेळाडूच्या बॅटमधून. आता समीकरण आपण जर पाहिलं तर 30 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये सामना पूर्णपणे झुकला असंही म्हणायला हरकत नाहीये. या ठिकाणी सोना 11 तळेगाव टीमच्या बाजूला पण क्रिकेट आहे. कालचे आपण सामने पाहिले, अगदी लो स्कोरिंग मॅच, त्याही हाय व्होल्टेज झाल्या आणि तिचा रिझल्ट देखील उलटा आला, अतिशय वेगळा आला होता. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागेल चाम्स 11 केपीसी इनामपुरी टीमच्या खेळाडूंना. एखादं इकॉनॉमिकल फिगर षटक हवंय आणि आता विश्वास दाखवलाय खरं तर नेरेगावचा स्टार खेळाडू आदित्य मस्कर. जय हनुमान क्रिकेट संघ नेरे या टीमचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आदित्य मस्कर. त्याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होताना, वेल एज्युकेटेड. सध्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये तोही आहे आणि क्रिकेटमध्ये देखील चांगलं प्रावीण्य या खेळाडूने मिळवलंय आणि तो मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. नेरे म्हटलं की आमचे समालोचक सागर मांडवकर यांचा देखील आम्ही आवाज उल्लेख करू. त्या गावचा खेळाडू, नेरे दुंद्री विभागातला हा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, डाव्या हाताचा हा गोलंदाज आणि समोर पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होईल. या इनिंग मध्ये पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला सूरज पाटील. सूरज पाटील हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चॉप करायचा होता, अगदी बुंध्यात टाकलेला बॉल. बघा वाईड यॉर्करचा प्रयत्न, अप्रतिम मारा, नॅचरल स्विंगचा योग्य वापर, कोण बनवला आणि बरोबर उजव्याच्या बाहेर टाकलेला यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. तिथे मात्र रन नाहीये. या डॉट बॉलची खरं तर गरज आहे आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला, किंबहुना विकेटची गरज आहे चाम्स 11 केपीसी इनामपुरी टीमला. चांगलं बॅटल, चांगला संघर्ष. बघा रात्र होत चालली आहे परंतु क्रिकेटचा तरार आता शिगेला पोहोचलाय. या सामन्याची उत्कंठा वाढली. कोण जिंकणार हा सामना आणि टॉप 16 मध्ये कोणता पहिला संघ पोहोचेल. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा प्रयत्न होता परंतु उजव्या जास्त बाहेर टाकला चेंडू. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं, अवे फ्रॉम द बॉडी. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. टोटल धावसंख्या पाहायला मिळेल ती म्हणजे 26. 26 धावा. खरं तर लाईव्ह टेलिकास्ट टीमचं ही जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा आपण पाहताय स्टम्प्स माईकचा वापर त्या ठिकाणी केला संदेश पाटील आणि टीम. नक्कीच आपण जरूर या चॅनलला पाहत असेल तर या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वाधिक जास्त सबस्क्राईब या चॅनलला मिळावे ही अपेक्षा आपण करूया या स्पर्धे निमित्तानं. चांगलं योगदान राहिलं या टीमचं. नेक्स्ट बॉल. यावेळेला चांगल्या पद्धतीचा फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेमध्ये बरोबर खेळलेला हा फटका होता आणि इथे मात्र सिंगल मिळत असताना
धावसंख्येवरती थोडासा अंकुश लावलाय आणि आता मात्र स्टॅकिंग एंडला आला अजित मुंगाचे हा खेळाडू, ज्याने वैयक्तिक आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 24 धावांचं योगदान दिलं. मागच्या सामन्यामध्ये देखील 52 अशा एकूण 76 धावा आतापर्यंत त्याच्या नावावरती राहिल्या. चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली आपल्या टीमसाठी. तो मात्र स्टॅकिंग एंडला विकेट हवा आहे फिल्डिंग टीमला, चॅम्प्स 11 केपीसी इनामपुरी या टीमला. यावेळेला देखील ड्राईव्ह केला बॉलला, मिड ऑफच्या समोरून बॉलला मागे पाठवलाय. चांगला प्रयत्न होता, लास्ट मोमेंटला एफर्ट चांगले लावले आणि बॉलला थांबवण्यामध्ये यश. गुड फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळाली. कमालीची फिल्डिंग बघा. खरं तर अतिशय वेगवान बॉल, लॉंग चेस असताना देखील शेवटपर्यंत धावले, चेंडूवरती बॉलला थांबवलं आणि किमान 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. असं म्हणतात मारने वाले से भी बेहतर बचाने वाला होता है. आणि विनंती आहे बघा, ब्लॅक स्क्रीन समोर जे खरं तर प्रेक्षक लहान मुलं उभे आहेत त्यांना विनंती आपण बाजूला व्हा प्लीज, थोडं सहकार्य करा. चेक केलं जाईल. अगदी आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि टेक्निकल गोष्टींचा देखील आपण वापर करूया. बाउंड्रीच्या लगत बॉल योग्य रीतीने फीड केला की बॅलन्स बाउंड्रीच्या बाहेर गेलं हे पाहिलं जाईल आणि मगच आपण इथे निर्णय देऊ 2 धावा की 4. महत्वाचा खरं तर हा डिसिजन राहील. आपण पाहत आहात खरं तर आई ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5. या स्पर्धेचे मुख्य आयोजक कैलासदादा म्हात्रे, गुरुदादा म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांच्या माध्यमातून हे आयोजन. अजय भोईर यांचा देखील मी आवाजावर उल्लेख करेल. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली त्यांची. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम आपण पाहूया. दूध का दूध और पाणी का पाणी, उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. 24 इव्हेंटची वाहिनी चेक केलं जाईल आणि योग्य निर्णय मैदानात आपण सोपवणार आहोत. टार्गेट 65 अगदी सेफली हँडल केलाय, बॉलला थांबवलंय, त्यामुळे 2च धावा असतील. खरं तर खेळाडू त्या ठिकाणी फिल्डर त्यांचाही कौतुक व्हायला हवं. हॅलो विजय बालाजी हा खरं तर खेळाडू, एक प्रोफेशनल क्रिकेटर, व्यावसायिक क्रिकेटर आणि चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून पाहायला मिळाली. डेरवली गावचा खेळाडू, अतिशय चांगली फिल्डिंग. आदित्यने कमबॅक केला असंही म्हणायला हरकत नाहीये. आतापर्यंत या पहिल्या 3 बॉलमध्ये स्विचिटचा प्रयत्न मन बनवला होता सुरुवातीलाच या ठिकाणी करण्याचा, परंतु उजव्याच्या अतिशय बाहेर वाईटचा इशारा या पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा आणि त्यानंतर पंचांच्या निर्णयाला खरं तर चॅलेंज केलंय फिल्डिंग टीमने आणि रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतलाय. एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला आहे, तर रिव्ह्यूचा योग्य वापर केलाय. तिसरे पंच देखील आपल्या टेलिकास्ट टीम सोबत जॉईन होतील. निर्णय होईल. वाईटसाठी हा रिव्ह्यू आलाय. सूरज पाटील वैयक्तिक 2 चेंडू 1 रनचं योगदान. सात चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान दिलं आणि आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा लीगल बॉल घोषित केलाय, त्यामुळे प्लीज आपण जास्त वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. चॅम्प्स 11 केपीसी इनामपुरी विपक्ष सोनाई 11 तळेगाव रसायनी, या 2 टीमच्या दरम्यान ही लढत. नेक्स्ट मॅच डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती असेल. वैष्णवी 11 कोलाड विपक्ष आमदार महेंद्र थुर्वे फाउंडेशन कर्जत, या 2 टीम मध्ये जो संघ पराभूत होईल त्या टीमला मात्र पुन्हा एकदा 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. जो जिंकेल त्याला मात्र आणखीन एक संधी मिळेल. या खरं तर सामन्यातून जो जिंकेल तो टॉप 16 ला पोहोचेल. जो पराभूत होईल त्याला मात्र आणखीन एक संधी मिळेल. त्यामुळे खरं तर लीग मॅच मध्ये तुम्ही सुरुवातीचे सामने जितके जिंकाल तितका चांगला बेनिफिट तुमच्या टीमला मिळतो. आणि हे दोन्ही संघ ज्याने पहिला सामना जिंकलाय या 2 संघांमध्ये आता ही लढत आपण मैदानामध्ये पाहताय. अजितसाठी पुढचा चेंडू देखील आपण पाहिला वाईड लाईनच्या बाहेर. आणखीन एक एक्स्ट्रा रन इथे ऍड होईल. दबाव थोडासा वाढलाय या ठिकाणी आदित्य मस्कर या गोलंदाजावरती, कारण पहिल्या ओव्हरमध्ये प्रमुख गोलंदाज अंगद पाटील वरती 25 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र एखाद्या इकॉनॉमिकल षटकाची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये थोडासा स्वाभाविक दबाव आपण पाहता आदित्य मस्कर या गोलंदाजावरती. प्रेशर थोडंसं वाढत चाललंय. शफल झाले यावेळेला ऑन साइडला जागा बनवली. मिड विकेटच्या दिशेने हा फटका पॅरलल स्ट्रोक. इट्स अ मायटी षटकार. 6 धावा. कमालीची फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली अजित मुंगाजी या खेळाडूकडून. षटकार आपण पाहिला लेफ्टी बॉलर्सच्या अगेन्स्ट.
स्विच इटचा प्रयत्न होता या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहिला मागच्या इनिंग मध्ये उस्मानने देखील हाच प्रयत्न केला, तो क्लीन बॉल झाला आणि इथे हा डॉट बॉल. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर करंट रन रेट हा प्रचंड वाढलाय. 18.00 च्या सरासरीने बिनबाद 36 धावा, टार्गेट 65. संपलाय. 36 धावा धावफलकावरती आल्या. सध्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर सोनाई 11 तळेगाव संघाचं पारडं जड होत चाललंय, कारण येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. आणि जमेची बाजू आपण कांचन पालकर सर पाहिली तर एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. पहिले आघाडीचे खेळाडू ते पूर्णपणे सेट झाले, ज्यामध्ये चांगलं योगदान, भरीव योगदान दिलं. आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 32 धावा, तर एकामध्ये 2 बॉल 1 या धावसंख्येवरती खेळतो कर्णधार सूरज पाटील. कमबॅक हवाय. तिसऱ्या ओव्हरसाठी पाचारण केलं गोलंदाजाला. त्या ठिकाणी खरं तर रोहन कोळी कोंबडबुजे, खरं तर उल्वानोड परिसरातील कोंबडबुजे गावचा हा खेळाडू रोहन कोळी. डाव्या हाताचा एक चांगला शैलीदार, थोडासा धीम्या गतीचा, मध्यम गतीचा गोलंदाज. यावेळेस मात्र बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. कधी कधी वेगावरती आक्रमण आपण होताना पाहिले, पण तो ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे तो गोलंदाज देखील कधी कधी कमबॅक करतो आपल्या टीमला, आणि हेच प्रयत्न आता करावे लागतील रोहन कोहली या खेळाडूला. फिल्डिंग पोझिशन आपण जर पाहिली, डीप कव्हर पॉईंटला एक फिल्डर उभा आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर उभा केला, डीप स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर उभा आहे, मिड विकेट डीप मध्ये एक फिल्डर उभा आहे, लॉंग ऑफ, आणि त्यानंतर आपण पाहताय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक फिल्डरला उभा केला. चांगली रणनीती आहे या ठिकाणी फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. धावा रोकाव्या लागतील, विकेट घ्यावे लागतील. आता सामना आपण जर पाहिला थोडासा लो स्कोर झाला, 24 बॉल 29 ची गरज अशी परिस्थिती निर्माण झाली. थोडासा थंडावा करता आपण थंडगार वातावरण देखील निर्माण झालं, आणि अशा परिस्थितीमध्ये अजित मात्र प्रचंड आक्रमक झाला. सूरज स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, सुपर डुपर क्लास सूरज पाटीलचा तडाखा. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. इट्स मायटी षटकार. एखादा लढा अर्ध्यावर न सोडता तो शेवटपर्यंत संघर्ष करून कसा जिंकायचा याचं उत्तम उदाहरण आहे लढवय्या बाना, ज्यांनी आपल्या संपूर्ण भूमिपुत्रांना दिला. ते दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या स्मृती सभापतीवर अभिवादन करूया. फुलर लेन बॉल होता, स्टेप आउट होऊन खेळायचं होतं, बॅकफुटला जरूर गेले, पण इथे यॉर्क झाला चेंडू, आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्येत वाढ, टोटल धावसंख्या धावफलकावधी 42, 42 धावा. यावेळेला देखील आपण पाहिला हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील झालाय मैदानाच्या बाहेर. आयवाक्याची संधी गमावली, आणि इथे मात्र आणखीन एक गगनचुंबी, गगनभेदी कॅप्टन इनिंग षटकार. तर थोडेसे नाराज होतोय. यावेळेला आपण पहिला शॉटम पूल केलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये, बॉलने उंची घेतली, अंतर कमी कापलं, आणि संदीप पाटील शिवकरचा खेळाडू झेल टिपतोय, आणि इथून मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का सोनाई 11 तळेगाव टीमला. खेळाडू बाद झालाय सूरज पाटील. हिंदवी स्वराज्य प्रस्थापित व्हावं ही श्रींची इच्छा, आणि त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. मैदानामध्ये आपण जर पाहिला तर अगदी योग्य रणनीती. डाव्या हाताचा खेळाडू न्यू गोल्डन पोसरी रसायन विभागातला एक स्टार खेळाडू मनीष चात्रे, अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या आपण पाहता आतापर्यंत 2.4 चेंडूचा खेळ संपला. 48 धावा धावफलकावरती एक खेळाडू बाद झालाय.
अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय संघर्ष बाकी आहे. सामना थोडासा एकतर्फा होत चाललाय. 17 धावांची गरज येणाऱ्या खरं तर 20 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 20 बॉल 17 धावा. रोहन तयार. मनीष सात्रे स्टेप आउट झाले. डाऊन द ग्राउंड हा फटका होता. त्या ठिकाणी डीप मध्ये अगदी मागे विजय बालाजी हा खेळाडू तैनात आहे. चांगली फिल्डिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. चेंडूला थांबवलं. 1 रन मात्र या बॉल होती मिळेल. सध्या सुस्थितीमध्ये आहे खरं तर सोनाई 11 तळेगाव टीम. या टीमचे संघ मालक वासंबे विभाग भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सचिन शेठ तांडेल. 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशजी बालदी साहेबांचे अगदी जवळचे खरं तर सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज त्यांचाच संघ मैदानामध्ये दाखल झालाय. चांगली कामगिरी त्या टीमच्या माध्यमातून होताना पाहत आहे. थोडंसं व्हेरिएशन बॉल बघा टप्पा पडल्यानंतर गरकन फिरला आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. 3 षटकं संपली. 3 षटकांचा खेळ संपला. धावा आल्या धावफलकावरती 49. अजूनही विजयासाठी धावा करायच्या त्या ठिकाणी तब्बल आपण पाहतो मध्ये. तर नक्कीच व्यासपीठावरती बरेच सन्माननीय पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये नक्कीच लोकप्रिय रामदास शेवाले साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख. खूप चांगलं कार्य या पनवेल नगरीमध्ये त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो आणि आवर्जून त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस आदरणीय चंद्रकांत घरस साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. भारतीय जनता पार्टीचे वासंबे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष आदरणीय सचिन तांडेल साहेब इथे उपस्थित आहेत, जे सोना 11 तलेगाव संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत. त्याचबरोबर ओमकार वेदांते युवा सेना खारघर शहर प्रमुख, तसेच आदरणीय शिवसेनेचे खारघर शहर प्रमुख आदरणीय प्रसाद परब साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत. शैलेश शिंदे, त्यास प्रकाश वाघ आहेत, इथे सावंत, राजू कुंबळे साहेब आहेत, जयेश विसावे आहेत, सुरेश मडवी, सिद्धी करवले, सौरभ साखरे आणि सुरेश म्हात्रे खामोटे. सर्व पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतोय. रोशन सर्व मान्यवरांचं स्वागत आणि आपण मॅचकडे जाऊया पुन्हा एकदा. 18 चेंडू मध्ये 16. आता एक पहिला डॉट चेंडू फेकला अंगद पाटीलने. कमबॅक करायचंय त्याला. परिस्थिती थोडीशी गंभीर झाली आहे, परंतु या गंभीर परिस्थितीमध्ये अंगद पाटीलला खंबीर उभं राहावं लागेल. पहिला डॉट बॉल 17 चेंडू मध्ये 16 रन बॉल इक्वेशन जवळजवळ आपण पाहताय मैदानामध्ये आलाय. समोर मनीष तात्रे. वेगवान चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मिड विकेटला क्लिअर करत बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, षटकार. आणि आमचे गुरुशेठ म्हात्रे यांच्या ग्रुपचे जीवन भुईर आणि संदीप खराटे यांना देखील विनंती आहे की आपण यावं. प्रमोद पाटील आणि रमेश ठाकूर हे देखील आपली वाट पाहत आहेत. 16 चेंडू 10 धावा. मैदानामध्ये मनीष आक्रमक झालाय. शफल झाले, फिरून मारला बॉलला, फक्त दिशा दिली वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक आणि बॉल मात्र चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमा पार, 4 धावा, चौकार. अगदी सोपा करून ठेवला मनीष तात्रे या फलंदाजाने. डाव्या हाताचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू या टीमचा. स्विचिटचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर, उंची घेतली, पटला केला बॉलचा आणि इथे नशिबाची साथ, सलगचा हा दुसरा चौकार. फक्त आणि फक्त आता 2 धावांची गरज सोनाई 11 तळेगाव रासायनिक टीमला. 1 साइडेड मॅच आपण पाहताय. खरं तर सुरुवातीपासून डॉमिनेट केलं
अजित मुंगाजीने या ठिकाणी चॅम्प्स 11 केपीसी इनामपुरी टीमच्या गोलंदाजांना आणि त्याच्याच पावलावधी पाऊल ठेवून सूरज पाटीलला देखील मधल्या काळामध्ये आक्रमण केलं आणि शेवट गोड करताना आपण पाहता मनीष तात्रे या फलंदाजाला 14 चेंडू 2चं समीकरण बाकी आहे. याही वेळेला फिरून मारा लगातारचा तिसरा चौकार विनिंग स्ट्रोक सामना जिंकला आणि सर आजच्या रात्रीमध्ये सलग आपण पाहिला 2 सामने जिंकत टॉप 16 मध्ये पहिला संघ पोहोचला आहे. सोनाई 11 तळेगाव रसायनी. अभिनंदन सचिन तांडेल सर. टॉप 16 मध्ये हा संघ दाखल झालाय. अभिनंदन टीम सोनाई 11 तळेगाव आणि कर्णधार सूरज पाटील संपूर्ण स्क्वॉडचं अभिनंदन. हार्ड लक टीम चॅम्प्स 11 केपीसी इनामपुरी. आपल्याला आणखीन एक संधी मिळेल. आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना तुम्हाला खेळायचा आहे, परंतु यानंतर डू ऑर डाय वैष्णवी 11 कोलाड विपक्ष आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत या 2 टीमच्या दरम्यान लढत. या सामन्याचा हिरो सामनावीर ज्याने सामना फिनिश केला, गोलंदाजी करताना अप्रतिम स्पेल टाकला, तो खेळाडू आहे रसायनी विभागातला स्टार खेळाडू, न्यू गोल्डन पोसरी संघाचा अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी ठरतोय मनीष तात्रे. 2 षटकं टाकली.